मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराश चा जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही एक लक्षात ठेवा। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन का आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा मध्ये जे इंटरव्ह्यू होणार आहे तर इंटरव्ह्यू मध्ये कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे तर याबद्दल जे भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमचे मार्क त्या ठिकाणी वाढणार आहे आणि तुमचं जे सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस त्या ठिकाणी वाढणार आहे लक्षात ठेवा। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज आणि लिपिक चालक पदामध्ये मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे। त्याचबरोबर शिपाई हमाल फराजमध्ये मुलाखत त्याचबरोबर या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणते काम देणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे जेणेकरून तुमचे तेवढे मार्क या ठिकाणी प्लस होणार आहे आणि तुमचा सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस त्या ठिकाणी वाढणार आहे आणि जो कडाब आहे विद्यार्थी मित्रांनो कडाब या ठिकाणी कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराजचा याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क पडले शिपाई हमाल फराजमध्ये हे या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून एक आपल्याला रेशो भेटणार आहे कितीच्या रेशोने विद्यार्थ्यांना मार्क या ठिकाणी पडलेले आहे तर हा काही रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जो काही चालक आहे त्याचबरोबर लिपिक आहे तो रिझल्ट लागलेला आहे आणि मी जे तुम्हाला तारीख दिली होती आणि त्याच तारखेवर या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि आता विद्यार्थ्यांचे कमेंट येतात की सर शिपाई हमाल फराजचा रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मुलाखतमध्ये आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहे शिपाई हमाल फराज लिपिक चालक पदामध्ये आणि त्याचबरोबर शिपाई हमाल फराजमध्ये मुलाखत आणि शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणते काम देण्यात येणार आहे ते तुम्हाला सांगतो। त्यानंतर जे कट ऑफ किती लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुलाखत सांगतो, मुलाखत बघा या ठिकाणी शिपाई हमाल फराजमध्ये मुलाखत होणार आहे त्याचबरोबर जे चालक लिपिकमध्ये सुद्धा मुलाखत होणार आहे। तर मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो उमेदवाराची ओळख त्याचबरोबर तुमचं गाव, तुमचं नाव, शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल विचारले जाणार आहे तुम्हाला प्रश्न आणि कामाची माहिती व तयारी। तर बा तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी उदाहरणार्थ BA BCom BSc घेतली असतानाही शिपाई हमाल पदासाठी अर्ज का केला किंवा चालकसाठी अर्ज का केला किंवा लिपिकसाठी तुम्ही का अर्ज केला किंवा न्यायालयात शिपाईचे काय कामं असते किंवा न्यायालयात शिपाईचे कोणते कामं राहते त्याचबरोबर हमालचे कोणते कामं राहते त्याचबरोबर न्यायालयामध्ये फराजचे कोणते कामं राहते, न्यायालयामध्ये लिपिकचं कोणतं काम राहते, न्यायालयामध्ये चालकचं कोणतं काम राहते हे प्रश्न आपल्याला निश्चितच विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर स्थानिक व सामान्य ज्ञान विचारलं जाणार आहे, जिल्ह्याची माहिती, ऐतिहासिक स्थळे, चालू घडामोडी आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती आणि तर मूलभूत माहिती आपल्याला विचारली जाणार आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे तर बघा जिल्ह्याची माहिती, ऐतिहासिक स्थळे, चालू घडामोडी आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती उदाहरणार्थ मुख्य खंडपीठ कोणती विचारली जाणार आहे लक्षात ठेवा आणि शिस्त आणि देहबोली तुम्ही परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे तुम्ही घाला आणि त्याचबरोबर तुमची बसण्याची जी पद्धत आणि बोलण्याची नम्रता यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून राहते। तर ह्या काही गोष्टी तर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, याच्यातच मार्क तुमचे प्लस होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही नम्र राहा कसे न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणे अत्यंत आवश्यक आहे। कामाची लाज बाळगू नका, स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणतेही काम दिल्यास ते आनंदाने आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण करा, ठीक आहे। नाहीतर मग तुम्ही कामचोरपणा करताना त्या ठिकाणी तुम्हाला लाज वाटेल तर त्या ठिकाणी वरिष्ठांचं पूर्ण लक्ष तुमच्यावर या ठिकाणी राहते लक्षात ठेवा। तर त्या ठिकाणी जे आनंदाने काम करा, लाज त्या ठिकाणी कोणती बाळगू नका, कोणतेही त्या ठिकाणी लाज नका बाळगू कारण की वरिष्ठांचं जे पूर्ण लक्ष आहे ते तुमच्यावर राहणार आहे। तर हे काही मुलाखतमध्ये असणार आहे। आता शारीरिक
क्षमता चाचणी कशी असणार आहे, शिपाई हमाल फराश पदामध्ये शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्कासाठी शिपाई हमाल फराशमध्ये मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये. तर बघा यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी, आपल्याला शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणते काम दिले जाणार आहे, तर बघा स्वच्छता चाचणी तुमची असणार आहे, ज्यामध्ये न्यायालयातील खोल्या तुम्हाला टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाणार आहे आणि तुम्ही काम किती नीटनेटकेपणानं आणि किती वेळेत तुम्ही करता यावर तुम्हाला मार्क देण्यात येणार. तुम्ही जर त्या ठिकाणी आरामानं करताना तुम्हाला लाज त्या ठिकाणी वाटणार तर तुम्हाला त्या ठिकाणी कमी मार्क्स दिले जाणार. एक लक्षात ठेवा, तर त्या ठिकाणी कोणती लाज बाळगू नका, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर न्यायालयातील खोल्या, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्याला तुम्हाला सांगणार आहे, नीटनेटकेपणानं करा. आणि शारीरिक कष्टाचे कामं, तर पहा यामध्ये जड फायलींचे गड्डे तुम्हाला न्यायाधीशांचे साहित्य किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाणार आहे. याच्यात सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे चपळता आणि स्टॅमिना, तुमच्या दिवसभरात उभे राहून तुम्ही किती धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता, शारीरिक क्षमता आहे, सदृष्ट चांगल्या याच्यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहिलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे मुलाखत शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, शिपाई हमाल फराजचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय, तर बघा या ठिकाणी जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा जो शिपाई हमाल फराजचा जो पेपर हा 30 मार्काचा होता, एक लक्षात ठेवा. तर मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराजचा जो कडाबा हा कमी जाणार आहे, तर त्याचं जे कारण आहे या ठिकाणी जागा जास्त आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराजचा कडाप किती जाणार आहे, तर बघा 19 ते 24च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर नक्की एवढा कडाप जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराजचा जो कडाप आहे हा 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे तुम्हाला, तर 19 ते 24च्या दरम्यान असेल मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराज पदामध्ये, तर नक्की आपण सेफ झोनमध्ये 19 ते 24च्या दरम्यान कडाप लागणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतर नागपूर खंडपीठचा जो कडाप या ठिकाणी लागणार आहे, तर नागपूर खंडपीठचा जो कडाप आहे शिपाई हमाल फराजचा, तर हा या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा जो कडाप आहे शिपाई हमाल फराजचा, तर हा या ठिकाणी जाणार आहे जवळपास 22 ते 25 प्लसच्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे. तर जे काही नागपूर खंडपीठ आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ आहे, इथला जो कडाप हा जास्त जाणार आहे, कारण की जागा कमी आहे या ठिकाणी, त्यामुळे 22 ते 25च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आणि त्याचबरोबर जे मुंबई उच्च न्यायालय आहे शिपाई हमाल फराजचा जो कडाप हा या ठिकाणी 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे. तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा रिझल्ट कधी लागणार आहे, निकाल कधीपर्यंत लागणार आहे, अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा जो रिझल्ट आहे, जो कडाबा हा या ठिकाणी लवकरच लागणार आहे. म्हणजे आजची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 23 जुलै हे आजची तारीख आहे, आज सुद्धा रिझल्ट येऊ शकते किंवा 24 जुलैला रिझल्ट येऊ शकते किंवा 25 जुलैला येऊ शकते. तर ह्या 25 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. 23, 24, 25 ह्या तारखेच्या अंदर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराश या पदाचा रिझल्ट लागणार आहे, कडाप या ठिकाणी लागणार आहे. तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. त्यांची प्रक्रिया झालेली आहे, फक्त लिस्ट लावायची, वेबसाईटवर टाकायची राहिलेली आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ